हरिओम. पातंजल योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन. सूत्र क्रमांक 14. स तू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. परंतु असा अभ्यास पुरेसा वेळ देऊन सातत्याने आणि श्रद्धा विश्वास ठेवून केला तर तो भक्कम पायावर आधारित होतो. अशा अभ्यासाची गुणवत्ता उत्तम होते. सूत्रार्थ. आता या सूत्रात योगाधिराज पातंजली अभ्यासाचं लक्षण सांगत आहेत. अभ्यास कसा करायचा ते सांगत आहेत. अभ्यास तो संपेपर्यंत दीर्घ काळ करायचा आहे. तो सातत्याने श्रद्धापूर्वक करत असलेल्या विषयात रस घेऊन दृढतेने करावा. अभ्यास पूर्ण ताकदीने यश येईपर्यंत, यश मिळाल्यावर ते टिकवण्यासाठी चिकाटीने सातत्याने श्रद्धेने करावा. दीर्घकाळ, कालमर्यादा न ठेवता अपेक्षित ज्ञान पूर्ण मिळेपर्यंत न कंटाळता अभ्यास करावा. सातत्य, अभ्यास अखंडपणे सतत केला पाहिजे. तसं न केल्यास अभ्यासाचं आणि त्यापासून शिकलेल्या धड्याचं विस्मरण होण्याचा धोका असतो. अशाने केलेले कष्ट वाया जातात. त्यांना उजाळा देणे आवश्यक असते. धरसोडपणा उपयोगाचा नसतो. श्रद्धा, तेथे परमेश्वराचे अधिष्ठान पाहिजे. तन मन अर्पून परमेश्वरावर आपण प्राप्त करत असलेल्या ज्ञानावर पूर्ण विश्वास ठेवून अभ्यास केला पाहिजे. दृढता, अभ्यास सुरू करतानाच सर्वांगाने विचार करावा. म्हणजे धरसोडपणा न होता त्यामध्ये स्थैर्य येते. त्यामुळे अभ्यासाला एकाग्रता येते. पुढचं सूत्र, सूत्र 15. दृष्टानुश्रविक विषयवितृण्णस्य वशीकार संज्ञा वैराग्यम. पाहिलेले, ऐकलेले तसेच या अनुषंगाने येणारे विषय याबद्दल आसक्ती नाहीशी झाली, शमली की अशा वैराग्याला वशीकार संज्ञक वैराग्य म्हणतात. वशीकार संज्ञक वैराग्य असे म्हणतात. सूत्रार्थ. या सूत्रात योगाधिराज पातंजली वैराग्य म्हणजे काय ते सांगत आहेत. रोजच्या व्यवहारामध्ये आपल्या दृष्टीस कितीतरी गोष्टी पडतात, ऐकायला मिळतात. या पाहायला ऐकायला मिळालेल्या गोष्टींमध्ये आपल्याला रस निर्माण होतो, आसक्ती निर्माण होते. या मुख्य विषयांच्या अनुषंगाने इतर कितीतरी उपविषय मनात उद्भवतात. या सर्व विषयांबद्दल आपल्या मनात माया निर्माण होते. अशा या सर्वतोपरी विषयांची तृष्णा म्हणजे तहान शमणे, नाहीशी होणे म्हणजे वैराग्य. या वैराग्याला योगाधिराज पातंजली वशीकार संज्ञक वैराग्य असं म्हणतात. दृष्ट विषय. दृष्ट म्हणजे चक्षु वैर सत्यम एवढाच मर्यादित अर्थ घ्यायचा नाही. आपल्या पंचज्ञानेंद्रियांमुळे, पंचकर्मेंद्रियांमुळे आपल्याला ज्या ज्या विषयांचा अनुभव आला, अनुभूती मिळाली, त्या त्या सर्व विषयांचा यात समावेश करायचा. स्वानुभवाचे कितीतरी विषय आपल्या जिव्हाळ्याचे असतात. अशा सर्व विषयात गुंतून राहायचं नाही. स्वकर्मापुरता मर्यादित रस घ्यायचा. श्री क्षेत्र परशुराम येथील एक रहिवासी रामदासी बुवा झाले. अनेक वर्षांनी इतर गोसाव्यांबरोबर तीर्थयात्रा करत ते परशुरामला स्वतःच्या गावी आले. पण स्वगृही न राहता देवळातील धर्मशाळेत उतरले. 4 घरांबरोबर स्वतःच्याही घरी माधुकरी मागितली. इतर गावकऱ्यांप्रमाणे स्वतःच्या रक्ताच्या नातेवाईकांजवळ बोलले आणि अगदी सहजपणे पुढील यात्रेकरता निघून गेले. अनुश्रविक विषय. अनुश्रविक विषय. आपण इतरांचे अनुभव ऐकतो, पुस्तकातून वर्णनं वाचतो. या इतरांच्या अनुभवांमध्ये आपण तादात्म्य पावतो. यामुळे आपण उत्तेजित होतो.
आपल्या भावना उचंबळून येतात. एखादा प्रसंग वाचून आपल्या अंगावर काटा येतो. आपण रोमांचित होतो, आपण चिडतो, आनंदित होतो. या अशा विषयांना अनुश्रविक अनुश्रविक विषय म्हणतात. अशा भावनांमुळे स्वधर्म स्वकर्म यावर परिणाम होतो. आपण तिरायतांच्या विषयात विनाकारण गुरफटतो. अशा विषयांची आसक्ती ठेवायची नाही. साधकांनी अशा विषयांपासून दूर राहायचे. आपल्या कर्तव्याच्या आड या गोष्टी येता कामा नयेत. उपविषय. वरील 2 परिच्छेदांमध्ये आपण पाहिले की आपल्याला जसा स्वानुभव असतो, अनुभूती असते, तसेच दुसऱ्याचे अनुभव, अनुभूती आपल्यापर्यंत पोचतात. आपण मुद्दाम प्रयत्न न करता आपल्या ध्यानी मनी नसताना आपल्यापर्यंत पोचतात. या सर्वामुळे आपण प्रभावित होतो. यामुळे एक तिसरीच गोष्ट घडते. या अशा विषयातून आपल्या मनात उपविषय सुरू होतात. या उपविषयात आपण आसक्त होतो. त्यामुळे आपल्या कर्तव्यावर परिणाम होतो. स्वतःच्या किंवा इतरांच्या अनुभवाव्यतिरिक्त आपण कितीतरी विषयांचे नुसते साक्षीदार असू शकतो. प्रवासात असताना आपण एखादं संपूर्ण कुटुंब सहलीला आलेलं पाहतो. आता या त्यांच्या सहलीशी आपला काहीही संबंध नसतो, पण आपल्या मनात उपविषय सुरू होतो. आपल्याला आपल्या कुटुंबाची या संदर्भात आठवण होते. आपण सहकुटुंब सहलीला केव्हा, कोणीकडे जाऊ शकू, हा विषय यातून निर्माण होऊन आपण त्या विचारात गुंततो. वास्तविक आपल्या या प्रवासात हा विषय अप्रस्तुत, अप्रासंगिक असतो, पण आपण त्यात रममाण होतो. साधकाने हे असे उपविषय टाळावे. या अशा उपविषयांचा परिणाम होऊन त्यात रममाण न होता आपले प्राप्त कर्तव्य पार पाडावे. वितृष्ण, दृष्ट, अनुश्रविक आणि उपविषय यात रस न घेता, त्यात आसक्त न होता, त्यात न गुरफटता त्याकडे त्रयस्थ नजरेने पाहायला शिकायचं. म्हणजे या अशा विषयात साधकाने वितृष्ण व्हायचं आहे. आपल्या स्वकर्मावर याचा यत्किंचितही परिणाम होऊ द्यायचा नाही. या विषयांची तृष्णा विवेकाने, संयमाने शमवायची, विझवायची. स्वकर्तव्याच्या जाणीवेने त्यापासून अलिप्त राहायचं. वशीकार वैराग्य. वश करणं म्हणजे जिंकणे, आपलेसे करणे, अंकित करणे. हे असे वर विवेचन केलेले विषय ज्या साधकाने जिंकले, वश केले, अंकित केले, त्या साधकाला वैराग्य साध्य झालं. अशा विषयात रममाण न होता जो आपल्या कर्तव्यात स्थिर राहतो, त्याला वैराग्य साध्य झाले. अशा वैराग्याला योगादिराज पातंजलींनी वशीकार वैराग्य अशी संज्ञा दिलेली आहे. हरिओम.